काल पार्लमेंटला लोकलज्जस्तेवाले वंदे मातरम जेव्हा आपण गातो संपताना तेव्हा यावंच लागतं, तेव्हा ते खाली मान घालून आले त्या क्षणाला 3 मिनिटासाठी आणि ताबडतोब खाली मान घालून गेले. 56 इंच वगैरे काही नव्हतं. मैं हूँ, संपला तो विषय. आता दिल्ली खाली करण्याची वेळ आलेली आहे. पण रावसाहेब 19 दिवसाच्या कालावधीमध्ये संसदेमध्ये काही काम झालं नाही. संसदेमध्ये फक्त विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. कुठे गोंधळ घातला? फक्त अमित शहाचा राजीनामा हा एकमेव अजेंडा होता. भ्रष्ट आणि क्रूर तानाशहाचा राजीनामा मागण्यासाठी जर गोंधळ घालावा लागला तर ते लोकशाहीसाठी गोंधळ हा घालावा लागतो. आणि अशा प्रकारचा गोंधळ घालण्याची परंपरा, त्या परंपरेला मान्यता अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी दिलेली आहे. लोकशाहीतलं मोठं हत्यार आहे ते. जेव्हा एक देशाचा सैतानी गृहमंत्री मुलांवर पॅलेट गन चालवतो, टिअर गॅस चालवतो, दादागिरी करतो, पक्ष फोडतो, माणसं विकत घेतो, अशा अमित शहांचा राजीनामा मागण्यासाठी जर आम्हाला संसदेमध्ये आवाज उठवावा लागला, त्याला गोंधळ म्हणता येणार नाही. ते लोकशाही संरक्षणाची कवचकुंडल आहे. राज्याच्या राजकारणातला विषय होता, केंद्रीय राजकारणात बोला. राज्याच्या राजकारणातला विषय होता की चाकणमध्ये अपुऱ्या सुविधांमुळे जवळपास अनेक कंपन्यांनी तिथून MIDC असेल आणि आसपासच्या त्या सगळ्या संकुलातील अनेक कंपन्यांनी तिथून जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी तातडीनं एक निवेदन जारी केलं की ते या प्रकरणी एक बैठक बोलवतील. पण आज शरद पवारांची या विषयावर एक फेसबुक पोस्ट आहे की पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर हे भूषणावह नाही आणि त्याबद्दल पवारांनी चिंता व्यक्त केली. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार 5 टॉप ज्या मिनिस्ट्रीज आहेत महाराष्ट्रात त्याच्यामध्ये उद्योग खातं आहे.